दर्शक नमस्कार. बिहार न्यूजच्या बिहार कट्टा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज बिहार कट्ट्यावरती श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तसंच श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि खास करून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना आपण निमंत्रित केले. काडादी साहेब, आपलं स्वागत. काडादी साहेब एक सुशील, सुसंस्कृत आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आपण ज्याचा उल्लेख केला ती देवस्थान समिती खरोखरच एक महनीय कार्य, एक जबाबदार व्यक्ती म्हणून या देवस्थानच्या बाबतीत हे कार्य पार पाडत असताना विविध सामाजिक उपक्रम या माध्यमातून त्यांनी राबवले आणि आपण याच माध्यमातून असं पाहतोय की सर्व शैक्षणिक संस्था असतील, आरोग्य सुविधा असेल, असं एक व्यापक कार्य आपलं देवस्थान समितीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आज कारखानदारीचा विचार केला तर एक आव्हानात्मक अशा परिस्थितीतून सुद्धा श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना अतिशय योग्य पद्धतीने चालून शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचं कार्य, ऊस उत्पादकांना दिलासा देण्याचं कार्य धर्मराज काडादी यांच्या एका कार्यशैलीतून आपल्याला दिसून येतं. आता हे सगळं झालं, पण सर्वात महत्वाची ठरते ती त्यांची दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी. खरं तर महाविकास आघाडीकडनं त्यांना उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं, पण घडलं एक वेगळं नाट्य. आणि आता जेव्हा एक अशी परिस्थिती आहे तेव्हा त्यांची एकंदरीत मतदारांसमोर जाण्याची भूमिका, त्याचप्रमाणे आज जो त्यांना प्रतिसाद मिळतोय, खास करून आपण असं बघतो की ज्यांनी माघार घेतली ते दिलीप माने सुद्धा आज काडादी साहेबांसोबत आहेत. एकंदरीत अशा सगळ्या गोष्टींचा परिणाम आणि त्याचबरोबर 23 तारखेचं दक्षिण सोलापूरचं चित्र कशा पद्धतीचं असेल आणि यानंतर काडादी साहेबांचं दक्षिण सोलापूरच्या बाबतीत असणारं एक विजन, असे सगळे प्रश्न आहेत. या प्रश्नांचा उहापोह आपण आज बिहार कट्ट्याच्या माध्यमातून करतोय. संचालक संपादक मनीष केत सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रश्नाने या कार्यक्रमाची सुरुवात करावी. बिहार कट्ट्यावर प्रथमतः आपलं स्वागत. नमस्कार. नाही म्हणत एवढ्या वर्षांनी धर्मराज काडादी राजकारणात कसं काय आले असा प्रश्न सोलापूरकरांना पडलाय, काय उत्तर द्या? आपण म्हणता तसं मागं 20-22 वर्षापूर्वी सातत्यानं मला सोलापूरच्या खासदारकीच्या 2-3 वेळा संधी आल्या होत्या, पण त्या हुकल्या होत्या. आणि पुढं थोडं राजकारणापासून मी मागच्या आपल्या अशाच मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की राजकारणापासून मी दूर राहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि 2013ला माझ्या काही प्रकृती स्वास्थ्याच्या कारणामुळं आणि घरातले करते मेघराज काका हे वारले, त्यामुळं माझ्याकडे खूपच जबाबदारी वाढली. घरची जबाबदारी वाढली, देवस्थानची जबाबदारी माझ्यावर पडली आणि काका ज्या ज्या संस्थेत होते त्या संस्थाही माझ्याकडे आल्या. यामुळं मी राजकारणाचा विचारच केला नव्हता. परंतु ह्यावेळेस काय झालं मला माहीत नाही की गेल्या 10 वर्षात ज्या पद्धतीनं मला व्यक्तिगत असा त्रास दिला गेला आणि तसं सार्वजनिक अशा संस्था आहे, त्या संस्थेचं नेतृत्व माझ्याकडे आहे म्हणून तिथं त्या संस्थांनाही तशाच पद्धतीनं टार्गेट केलं गेलं आहे. आणि हे एवढ्या टोकाला गेलं की अतिशय हिणकस अशा प्रकारचं कृत्य ह्या भारतीय जनता पक्षानं आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींनी जे सोलापुरात घडलं ते संपूर्ण महाराष्ट्रात बघितलं. आणि ज्या दिवशी ते घडलं तेव्हाच मी सांगितलं होतं की ह्या 2 ज्या मुख्यत्वे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विरोध करणं आणि त्यांना राजकारणापासून दूर करण्यासाठी मी प्रयत्न करणार. आणि त्या माध्यमातून एक 4 महिन्यापूर्वी जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस मला चांगली संधी मिळाली की त्या ठिकाणी काँग्रेसनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र येत महाविकास आघाडी जी केली त्यामधून जिल्ह्यातल्या दोन्ही खासदार ठिकाणी अतिशय चांगले उमेदवार त्या ठिकाणी दिले. त्यामुळं मी त्या ठिकाणी त्या दोन्हीच्या पुरस्कृत करत त्या ठिकाणी त्यांच्या प्रचाराला पाठिंबा दिला आणि माझ्यासोबत आमचे सिद्धेश्वर परिवारातील
सर्व सदस्यांनीही ते उचलून धरलं आणि त्यामुळं मी म्हणत नाही माझ्यामुळंच त्या निवडून आल्या, लोक काही म्हणत असतील, परंतु एक आहे की आम्ही ज्या भागातनं त्याला पाठिंबा दिला त्या संपूर्ण दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि शहराच्या भागात जे सिद्धेश्वर परिवारातील लोक आहेत तिथं या ठिकाणी 1,80,000चा गेल्या वर्षी तिथं सेटबॅक होतात महाराजांच्या काळात शिंदे साहेबांचा, तर तो जवळजवळ भरून काढून फक्त 35,000चा सेटबॅक त्या ठिकाणी राहिला. यामध्ये या सगळ्या यशामध्ये काही खारीचा वाटाच आहे असं मी म्हणेन सिद्धेश्वर परिवारचा, पण तो निर्णायक अशा पद्धतीने होता असं म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही. सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी काढली याचा मनात राग धरून आपण राजकारणात आला असं बोललं जात आहे, ते खरं आहे का? तरी पण मी शांत होतो. मी आपल्याला आठवत असेल 2 महिन्यापूर्वी जेव्हा कोटगीला त्या ठिकाणी माजी आमदार गुरुनाथ पाटील यांची पुण्यतिथी होती आणि त्या दिवशी त्या ठिकाणी मला त्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमामुळे बोलवण्यात आलं. त्यांचे चिरंजीवच आज दक्षिण सोलापूर तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत हरीश पाटील, त्यांनी मला खास करून इन्व्हाइट केलं आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पण होते आणि बाकीचे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी त्या ठिकाणी होते. मला माहीत नव्हतं, मी दरवेळेस प्रत्येक अशा कार्यक्रमाला ज्यांनी आप्पांच्या बरोबर सहकार्य केलं, जी साथ दिली, अशा प्रत्येकांच्या कार्यक्रमाला मी हमखास जातो आणि तसं मी त्या ठिकाणी गेलो आणि तिथं अचानक त्यांनी कार्यक्रमामध्ये असं जाहीर केलं की तुम्ही पुढाकार घेऊन तुम्ही निवडणूक लढवा. आम्ही सगळेजण इच्छुक आहोत, म्हणजे त्यातले 4-5 जण त्या ठिकाणी इच्छुक होते. त्या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही सगळे इच्छुक आहोत, परंतु या ठिकाणी दक्षिण सोलापूरची निवडणूक भाजपच्या विरोधात लढायची असेल तर तुम्ही तुमचं चित्र आलं की आम्ही सगळे गटतट विसरून सगळे एकत्र येऊ. तरी परंतु मी म्हणलं की माझी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे माझी प्रकृती आणि माझ्या जबाबदाऱ्या या माध्यमातून मी त्यांना तसं समजा म्हणता निवडणूक तर आपल्याला लढवायचीच आहे काही माध्यमातून, परंतु तुमच्यापैकी कोणालाही तिकीट देऊ दे, कारण तिथे जिल्हाध्यक्ष होते आणि तालुका अध्यक्ष होते. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की या ठिकाणी कोणी पण तुमच्यापैकी कोणाला देऊ द्या, माझी तयारी निवडणूक लढवण्याची मानसिकता नाही आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला कोणालाही दिलं तर तुमच्या मागं मी खंबीरपणे उभारून तुमचा प्रचार करायला मी तयार आहे. परंतु ते त्या ठिकाणी झालं नाही. पुढं महिन्याभरामध्ये त्या ठिकाणी पवार साहेबांनी मला बोलून घेतलं आणि ही निवडणूक तू लढवली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी सांगितली आणि त्यानंतर परत प्रणितीचा जेव्हा निकाल लागला तेव्हापासून ताई आणि साहेब यांनी पण 1-2दा सूचित केलं, तर त्यांनी तर 2-3दा जाहीर सभेत सांगितले की तुम्ही उभारलं पाहिजे, उत्तर सोलापूरमधनं उभा राहा तुम्ही. त्या म्हणल्या माझ्या काही उत्तर सोलापूरमध्ये काही माझा टच नव्हता मतदारांशी, आहे संबंध आहेत, पण त्याचा अर्थ निवडणूक लढण्याची जी कार्यकर्त्यांची फळी लागते ती माझ्याकडे तिथं त्या भागात कमी आहे आणि पूर्व भागाशी फार काही संबंध माझा नाही. जवळजवळ 50% भाग हा पूर्व भागाशी आहे आणि म्हणून त्याला मी ते साधारण मी काही बोललो नाही, त्याला नाकारलंही नाही आणि होकारही दिलं नाही आणि तशात गेलं. आणि त्याच पिरियडमध्ये हा प्रेशर खूप मोठ्या प्रमाणात आलं की सहकारी जे तालुक्यातले आणि शहरातले कार्यकर्ते असतील, माझ्याबरोबरचे सहकारी असतील, त्यांनी सांगतो त्यांना मागं लागले की तुम्ही ह्यावेळेस उभा राहा. तरी पण मी थांबत होतो, पण पवार साहेबांनी पुन्हा एकदा बोलून घेतलं आणि माझा अर्जच त्या ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादीतनं घेतला. हे करत असताना माझ्यामध्ये पवार साहेबांना मला एवढंच विचारलं की तो कुठलं इच्छुक आहे. मी म्हटलं दक्षिण सोलापूर. त्यांनी लगेच अर्ज करायला सांगितलं, मी अर्ज केला. या सगळ्या याच्यामध्ये त्यांनाही बहुतेक लक्षात नसावं की दक्षिणची ही जागा काँग्रेसची आहे आणि आम्ही पण त्या एका प्रेशरमध्ये त्यांच्यासमोर ते बोलू शकलो नाही आणि म्हणून पुढचा फार मोठा गोंधळ झाला की मी ते राष्ट्रवादीतनं तिकीट म्हणलं, जागा तर काँग्रेसची आहे आणि ह्या सगळ्या गोंधळात आणि जे काही घडलं नाट्य ते आपल्या सगळ्यांसमोर आहे. अशा पद्धतीनं मी त्या प्रक्रियेमध्ये बोलला गेलो. सर, आपण निवडणूक लढवण्यासाठी दक्षिण मतदारसंघच का निवडलात? कारण दक्षिण मतदारसंघ हा पूर्वी अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर हा भाग एकत्रित अशा पद्धतीनं अक्कलकोट मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा आणि 1952 मध्ये पहिल्यांदा काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी
काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून आपा त्या ठिकाणी निवडून आले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या भागाचं नेतृत्व करून त्या भागाचा विकास करण्याचं काम केलेलं होतं. आणि म्हणून आणि दुसरं, आमच्या सिद्धेश्वर साखर कारखाना जो 5 तालुक्यामध्ये त्या ठिकाणी कार्यक्षेत्र आहे आमचं, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे जवळजवळ निम्म्याच्याहून जास्ती सभासद हे दक्षिण तालुक्यातले आहेत. त्याचबरोबर दक्षिण तालुक्यातल्या ज्या नेत्यांनी मला या उमेदवारीसाठी पाठिंबा दिला ते सगळे एकमेकांचे विरोधी असलेले गटतट या ठिकाणी माझ्यासोबत उभं राहण्याची तयारी दर्शवली. आणि हा जो मतदारसंघ आहे तो निम्मा शहरामध्ये आणि निम्मा ग्रामीण भागात आहे. तर ह्या उत्तर आणि दक्षिणचे सर्व गावामध्ये आमचे मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी तर आहेतच, परंतु त्याचबरोबर शहराचा जो भाग आहे त्यामध्येही साखर कारखान्यापासून सलगर वस्तीपर्यंतच्या भागामध्ये सिद्धेश्वर परिवार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं माझी कनेक्टिव्हिटी ह्या भागात चांगली असल्यामुळं हा निर्णय मी घेतला. सर मगाशी तुम्ही सांगितलंच, परंतु अजून एकदा विचारतो की हा मतदारसंघ काँग्रेसचा असताना तुम्ही राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली, काँग्रेसकडे का मागितली नाही? हो, ते मगाशी सांगितलं ना मी की पवार साहेबांना भेटायला गेलं त्यांनी लगेचच माझा अर्ज घेतला. मला वाटलं म्हणजे त्यांच्या माझ्या 2-3 बैठकीमध्ये त्यांना एक होते की मी इथं निवडणूक लढवली पाहिजे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. म्हणजे आपणच्याबद्दल असलेला त्यांचा स्नेहभाव असेल किंवा आपणमुळं काडादी परिवाराबद्दल असलेला एक अटॅचमेंट असेल, त्या माध्यमातून इथनं निवडणूक लढावी अशी होती. पण मला माहीत नाही त्यांनी राष्ट्रवादी माझ्या मनात कुठंतरी हे थोडं हे झालं होतं, त्यांनाही माहीत नाही, आम्हीही त्यांना खुलासा केला नाही, त्यामधनं तिथं अर्ज केला गेला. सर, महाविकास आघाडीकडनं तुमची उमेदवारी जवळपास पक्की समजली जात होती, पण यामध्ये अडचणी आल्या कुठल्या, नेमक्या अडचणी कुठल्या वाटल्या? नाही, समजलं नाही अजूनही त्याचा उलगडा झाला नाही. कारण पहिली जेव्हा यादी आली ती 15 लोकांची यादी झाली, त्यामध्ये बाबा मिस्त्रींची मध्यमधून आणि माझी दक्षिण तालुक्यामधून वेणुगोपालच्या सहीने एक यादी प्रसिद्ध झाली. त्यातले जवळजवळ 12 ते 13 लोक म्हणजे पटोळे, काँग्रेसचे अध्यक्ष पटोळे यांच्यापासूनचे जे एक्झिस्टिंग आमदार आहेत त्यांची नावं होती आणि 2 फक्त आमची नावं होती की बाबा मिस्त्री हे शहर मध्यमधून आणि दक्षिण सोलापूरमधनं माझं नाव असं आली होती. परंतु पुढं ती म्हणजे फॉल्स आहे असं सांगितलं, म्हणजे चुकीची यादी आहे असं त्याला साधारण ते मागं पडलं. आणि त्यानंतर जेव्हा ती जे आहे ते मागं पडलं तेवढ्यात शिवसेनेने आपली उमेदवारी जाहीर केली. असा सगळा तो खेळ झाला. आणि त्यानंतर परत काँग्रेसने काही झालं आणि काँग्रेसच्या यादीमध्ये दिलीपराव माने यांचं नाव आलं आणि पण त्यांनाही एबी फॉर्म मिळाला नाही. अशी ही घटनाक्रम त्या ठिकाणी झाला. तब्बल 50 वर्षानंतर काडादी कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. तर घरच्यांची प्रतिक्रिया काय, किंवा ती काय एक्साइटमेंट, किंवा एवढ्या वर्षानंतर तुम्ही परत ह्या क्षेत्रात येत आहे? मी सांगितलं तसं माझ्या कामाचा लोड बघून घरच्यांनी मला निवडणुकीत पडू नको असंच म्हटलं. पण या सगळ्याचा प्रेशर आणि ज्या पद्धतीनं मला त्रास होत होता त्या त्रासाला घरात बसलो असतो, मला हार जीतची काही चिंता नाही आहे. मला हा जो त्रास होतोय त्याला आपण सहन करत राहणं हे योग्य वाटत होतं. मी 19ला मी मागच्या मुलाखतीत सांगितलं का नाही मला माहीत नाही, परंतु त्याच वेळेस मी फॉर्म भरणार होतो, कोणाला विचारणार नव्हतो, काही नाही. या दोघांच्या विरोधात मी अर्ज टाकून ठेवणार होतो. आणि मला माहीत होतं की मी जर अर्ज टाकला तर ती परिस्थिती वेगळी झाली असती. पण परत आपण कळलं सगळ्याला अंगावर घ्यायचं, कशाला काय करायचं म्हणून मी थांबलो. परंतु ती माझी चूक ठरली असं मला वाटतं. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी खासदार प्रणिती शिंदे, आपण आणि दिलीप माने एका गाडीत आलात. नाही, आपली बैठक झाली होती, एकत्र आलात बरोबर. आपण एकत्र आला, आपली बैठक झाली. नेमकं त्या बैठकीत काय झालं? लोकांना उत्सुकता आहे ऐकायला, अजूनही माहित नाही लोकांना काय झालं नेमकं. साधारण 1 तास आधी, एक 1.5 तास आधी माझं आणि दिलीपरावचं बोलणं झालं आणि दिलीपराव म्हणाले मी तुमच्या घरी येतो, आता आपण काय करायचं ते ठरवू.
आणि त्या पद्धतीनं ते आले. आमची चर्चा झाली. आमचं चाललं होतं की तुम्ही उभा राहणे, ते म्हणत होते मला तुम्ही उभा राहा. ते सर्व कुटुंबासकट आले होते त्या ठिकाणी. त्यांचे भाऊ, मुलगा, त्यांच्यासकट सगळे आले होते. नंतर प्रणिताई पण आमच्या घरी आल्या आणि तिथं सगळी चर्चा झाल्यानंतर शेवटच्या घटकेला अशा पद्धतीची परिस्थिती आली की दिलीपरावांनी सांगितलं की मी काही उभारणार नाही आहे, तुम्ही उभा राहावा किंवा नाही. मग अशा पद्धतीने ही जागा रिकामी सोडणे मला योग्य वाटतं नाही. मी माझ्या सहकाऱ्यांशी थोडी बातचीत केली. त्यांच्यामध्ये 2 मतप्रवाह होते की रिस्क मोठी अपक्ष म्हणून आणि एक असं आहे. परंतु मला ह्या ज्या पद्धतीनं अन्याय हे चाललं होतं आमच्या विरोधात त्रास देण्याचं, त्या ठिकाणी त्याला कुठंतरी वाचा फोडणं, त्याला कुठंतरी उत्तर देणं हे माझ्या मनात बसलेलं होतं आणि म्हणून त्याला मी होकार दिला. सर, दिलीप माने यांनी माघार घेऊन आपल्याला पाठिंबा दिला आहे, तर त्यांची आपल्याला कितपत मदत होईल असं वाटतंय? मी 100% मदत करते. मला काही शंका वाटत नाही. एक आहे की शिवसेनेकडनं उमेदवार समोर उभारलेला आहे. आपल्या मतदानावरती काय परिणाम होईल असं वाटतं किंवा ती उमेदवारी काही आव्हानात्मक अशा पद्धतीची वाटते? आपण म्हणता तसं शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे. पण ती एकतर्फी शिवसेनेने घेतलेला निर्णय, यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्याने विश्वासात घेतलेला नाही. आणि त्याचबरोबर ज्या उमेदवाराला निवडला आहे तोही तसा फार अनुभवी नाही आहे. माझ्याबरोबर तो माझ्या मुलाचा क्लासमेट आहे आणि तरीही मी माझ्या मुलाला गेल्या वर्षी साखर कारखान्यात संचालक म्हणून घेतल्यापासून त्यालाही त्या भागातलं प्रतिनिधित्व म्हणून साखर कारखान्याच्या संचालक मंडळात सामावून घेतलं आहे. पण ह्या निवडणुकीमध्ये जी एक मोठी लढाई आहे भाजपची आहे, सत्ताधारी जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आहे आणि ही लढाई एवढी सोपी नाही आहे. परंतु तशा पद्धतीनं मला वाटत नाही की त्या ठिकाणी ज्या अर्थी ह्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे त्या ठिकाणी ह्या सगळ्या परिस्थितीचं मी आता जे सांगितलं तर त्याच्यामुळं त्याला फार परिणामकारक होईल असं मला वाटत नाही. मला ज्या पद्धतीनं जनतेमध्ये एक प्रतिसाद मिळतो आहे तो अतिशय चांगला आहे. माझ्या मते माझी ही निवडणूक माझी नाही राहिली, जनतेनेच ती हातामध्ये घेतलेली आहे आणि जनताच निर्णायक अशा पद्धतीचं यामध्ये भूमिका बजावणार आहे. बिहार कट्ट्यावरती आज आपण दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार धर्मराज काणादे यांच्याशी संवाद साधत आहोत. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात स्वतंत्रपणे काम सुरू असताना, सहकार क्षेत्रातही हे काम सुरू असताना जाणीवपूर्वक काणादे यांना टार्गेट केलं गेलं आणि शेवटी याला जे उत्तर द्यायचं ते शेवटी राजकीय मैदानात उतरून ह्या सगळ्या गोष्टींना आपण उत्तर द्यावं, या एका भूमिकेतून आपण ही निवडणूक लढवत असून दक्षिण सोलापूर मतदारसंघातून आपल्याला एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे. आणि हे सांगत असतानाच महाविकास आघाडीकडनं आपल्याला उमेदवारी का मिळाली नाही किंवा जे काही राजकीय नाट्य घडलं त्याचं गौडबंगाल अजूनही आपल्या समोर आलेलं नाही असं देखील काणादे साहेबांनी सांगितलं. आणखीनही प्रश्न आहेत पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती आपण घेतो. कंबर दुखते, मानदुखीचा देखील त्रास होतोय, संधिवात आणि मणक्याचेही आजार आहेत. अहो मग चिंता कशाला करताय? आजच भेट द्या डॉक्टर नेहा सिंग रोडा यांचं हिलिंग हँड्स फिजिओथेरपी, UKG ऑस्टिओपॅथी अँड आयुर्वेदिक सेंटरला. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार धर्मराज काणादे यांच्याशी आपण जेव्हा संवाद साधत होतो त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून आपल्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे. यामध्ये मग
विविध सामाजिक संघटना असतील, संस्था असतील, या आपल्या पाठीशी आहेत आणि ज्याला आपण एक अदृश्य शक्ती म्हणतो, तर ती देखील एक आपल्या पाठीशी आहे. आणि त्यामुळं उमेदवार आपल्यासमोर कोण आहे हे आव्हान याच्यामध्ये मुळीच नाही. आणि ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे, तेव्हा आपल्याला कुठल्याच प्रकारची काळजी नाही असं धर्मराज काळादी यांनी म्हटलंय. प्रश्न जे आहेत ते आहेत कायम. तेव्हा संचालक संपादक मनीष केस सरांनी विनंती करतो की ब्रेक नंतरचे जे आपले सगळे प्रश्न आहेत त्याची सुरुवात करा. यंदाच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे साहेब आणि खासदार प्रणितीताई हे आपल्याला आतून सपोर्ट करतायत असं बोललं जात आहे, खरं आहे का? त्यांची भूमिका माझ्या विरोधात असण्याचं कारणच नाही. त्यांचं काही ज्या पद्धतीने ते काँग्रेसच्या माध्यमातून आहे, पण एक आहे की यामध्ये सर्व काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे माझ्याशी जोडले गेलेले आहेत. आणि हे आत्ता नाही, माझ्या तिकीटच्या म्हणजे माझ्या उमेदवारीच्या मागणीपासून ही मंडळी माझ्या पाठीशी आहेत, आत्ताही ते पाठीशी आहेत. त्यातच याचं उत्तर आहे. सर, आपण म्हणाला होता की सांगली पॅटर्न होईल सोलापुरात, तो कशा पद्धतीने होणार? नाही, सांगली पॅटर्न थोडा वेगळा होता. सांगली पॅटर्नमध्ये अशाच पद्धतीनं शिवसेनेत मला माहिती असलेलं शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली, पण ज्या वेळेस त्या ठिकाणी बंडखोर अशा पद्धतीनं विशाल पाटलांनी एक न्यायाच्या दृष्टिकोनातून आपली उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाला तशा पद्धतीने त्यांना स्पॉन्सर्ड अशा पद्धतीचं काँग्रेसचं उमेदवार म्हणून त्यांना जाहीर केलं आणि बाकीचे सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी बंटी पाटील वगैरे यांनी पूर्णपणे पाठिंबा देत ती निवडणूक जिंकली. इथलं राजकारण आता खूप वेगळं आहे. मी अपक्ष आहे, मला कोणी स्पॉन्सर अजूनपर्यंत केलेलं नाही आहे. पण सगळ्या पक्षाचे, राष्ट्रवादीचे सगळे नेते लोक, काँग्रेसचे सर्व नेते लोक, बऱ्याच संस्थेमध्ये शिवसेनेचे नेते लोक माझ्याशी जोडले गेलेले आहेत. म्हणजे महाविकास आघाडीच माझ्यासोबत आहे असं चित्र साधारण या मतदारसंघात आपण थोडं बारकाईनं अभ्यास केला तर लक्षात येईल. आणि म्हणून सांगली पॅटर्नपेक्षा हा पॅटर्न वेगळा अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये दक्षिण सोलापूरच्या पैकी दक्षिण सोलापूरचा हा पॅटर्न वेगळा म्हणून कारखान्याची चिमणी पाडून आम्ही विमान सेवा सुरू केली असा प्रचार भाजपवाले करतात, काय सांगाल? आपण त्यांना प्रश्न विचारा, कारण गेल्या वर्षी चिमणी पाडताना त्यांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी चिमणी पडेल त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून विमानसेवा सुरू करू. आणि सातत्यानं ते प्रयत्न करतायत, पण टेक्निकल गोष्टी एवढ्या अडचणीच्या आहेत. त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला माहीत आहेत, काही गोष्टी ते सांगत नाहीत. परंतु एकंदरीत हे विमानसेवा फार काळ चालू शकत नाही असं हे विमानतळ आहे. आणि त्याचा उगी हट्ट केला आहे त्यांनी. मोरामणीच्या विमानतळाला जागा घेतली आहे, सगळे झालेलं आहे, त्याच्यासाठी पैसे आले होते. त्या व्यतिरिक्त आहे त्या एअरपोर्टमध्ये IT पार्क उभा करून त्याच्यातनं उभा केलेले पैसे सोलापूरचं विमानतळ आणि इतर विमानतळ उभा करण्यासाठी द्यायचं असं विमान प्राधिकरणाने जाहीर केलं, म्हणजे GR काढलेला आहे. असं असताना हा हट्टीपणा करून ह्या विमान सेवेच्या मागं लागले. तुम्हाला माहिती आहे का नाही मी असं या ठिकाणी सांगू इच्छितो, वास्तविक पाहता एक चिमणी पाडून त्याची विमानसेवा चालू होणार नव्हती. तिन्ही चिमणी पाडा किंवा तिन्ही चिमणीची हाईट कमी करा अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. पण त्यांनी आपल्या फक्त राजकीय हेतू आणि राजकीय रोष किंवा मनामध्ये व्यक्तिगत द्वेष ठेवून ती चिमणी पाडली. ती चिमणी पाडल्यानंतरही उरलेल्या 2 चिमण्या त्यांच्या आडव्या येत होत्या. त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला त्या चिमणीची हाईट करायची असेल तर आमचा कारखाना बंद पडणार आहे. आणि तो कारखाना बंद पडणार असल्यामुळं तुम्ही आम्हाला आमचे काही 2-2.5 हजारचं नुकसान होतं कोटीचं, तर तेवढे पैसे आम्हाला द्या, आम्ही दुसरीकडे कारखाना घालू. हे जेव्हा त्याला कळालं तर तेव्हा त्यांनी पैसे द्यायची तयारी नव्हती. आणि त्यांनी नंतर निर्णय असा बदलला की ठीक आहे तुमची चिमणे आहे तसे ठेवा, आम्ही फार 70-75 सीटर्स काही विमान चालवणार नाही, 20-22 सीटर्सच विमान चालवतात. आणि आजही तिथं नाईट लँडिंगचे आपल्याला बऱ्याचशा लोकांना अशा पद्धतीचं गैरसमज आहे की विमानतळ एवढं चांगलं डेव्हलप झालं आहे की तिथं नाईट लँडिंग पण होती, पण तिथं नाईट लँडिंगची वगैरे सोय नाही आहे. त्यामुळं हे विमानतळ
पुढं असं व्हायबलच होणार नाही आहे. मुंबईला तर विमानसेवा चालू शकणार नाही. सकाळी 7-8 वाजता तुम्ही इथनं उडणार, 10 वाजता पोहोचणार आणि परत संध्याकाळी 5-6च्या आत परत यायचं. ही विमानसेवा चालू शकत नाही. आणि विशेष करून आपल्याला विमानसेवा लागणार आहे ती मुंबईसाठी. इतर ठिकाणीही लागेल, पण मुख्य आपल्याला लागणार आहे ती मुंबईला, जिथं जास्त आपल्याला प्रवासी मिळू शकतं. तर ती जिथं नाईट लँडिंग नाही तिथं मग दुसऱ्या विमानसेवेच्या अशी एक परिस्थिती आहे. आणि त्यामुळं मला वाटत नाही हे विमानसेवा अशा पद्धतीनं आता त्यांनी बळजबरी करतायत, कशा पद्धतीने चालू करतो. पण टेक्निकली एवढ्या अडचणी आहेत. पुढे एक टेक्निकल बहुतेक त्यांना अडचण आत्ता आली आहे की त्यांना जागा कमी पडालेली आहे. इकडनं शहरातली सगळी झोपडपट्टी म्हणा किंवा काही घरं विमानतळाच्या आत घुसले आणि त्याच्यामुळे तिकडनं मोजमाप करत येऊन ते आमच्या जागेत घुसत आहेत. ते प्रकरण तुमच्या समोर आलेलं आहे. आणि त्यामुळं 2.5 हेक्टर जागा आमची बळकावायचा प्रयत्न बळजबरीने. आम्ही म्हणालो तुम्हाला विमानतळ चालू करायचं, आम्हाला भाडे तत्वावर मागा ती जागा, विकत मागा. मी काय तिथं करत नाही आहे, ती रिकामी जागा आहे माझी. आम्ही तुम्हाला ते विमानसेवा शहरासाठी करताय, चालू करू. पण चांगल्या गोष्टीने बोला ना, तर त्याचा फोर्सेबली त्या ठिकाणी येऊन जागा सर्व अधिकाऱ्यांवरती दबाव आणायचा, इलिगल कामं करायची. कोर्टाने निर्णय दिला की तुम्ही अशा पद्धतीने तुमचा एक प्लॉट नाही, कारखान्याचा प्लॉट, तुमचा प्लॉट एकत्रित करून मोजणी करा असा निर्णय आहे. तरी परत 2 महिन्यांनी परत तसं बळजबरी करून ती जागा घेतली. आम्ही हायकोर्टात गेलो तर त्याला स्टे. म्हणजे विमानतळ चालू करायला खूप अडचणी आहेत त्या ठिकाणी. बघू काय करतात ते. साहेब, मतदारसंघामध्ये उमेदवारांची गर्दी दिसते आपल्याला. त्याच्यामध्ये मग बाबा मिस्त्री, संतोष पवार, त्याचप्रमाणे महादेव कोगनोरे हे असे सगळे उमेदवार आहेत. याच्यामुळे भाजप विरोधी मतांची विभागणी होईल असं वाटतं का? मला वाटत नाही. मतदार हा सूद आहे. एक काळ होता की माझ्या ह्या जातीचं आहे, माझ्या नातेवाईक आहे, अशा पद्धतीनं एक काळ मतदान व्हायचं. आज आपण महाराष्ट्रातच बघतो भाऊ बहीण एकमेकाच्या विरोधात उभारतात, वडील मुलगी एकामेकांच्या विरोधात उभारतात. अशा पद्धतीच्या लढतीतही जो लोकप्रतिनिधी म्हणून चांगल्या पद्धतीनं काम करतो त्यालाच जनता बरोबर त्यातनं हुडकून त्याला मतदान करते. त्यामुळं या 25 ह्याच्यामध्ये कोण ह्या भागाचा विकास करू शकेल, कोण ह्या भागाला न्याय देऊ शकेल, कोणाला या भागाच्या सामाजिक, सांस्कृतिक, इतर बाबतीमध्ये राजकीय याची थोडी जाण आहे, ह्याची कल्पना इथल्या सोलापूरच्या नागरिकांना आहे, मतदाराला आहे. त्यामुळे ते योग्य अशा पद्धतीने ह्याच्यातला जो काही उमेदवार आहे त्याची निवड करत असताना धर्मराज काडादीचा विचार केल्याशिवाय राहणार नाही. दक्षिणमध्ये लिंगायत समाजाची मोठी संख्या आहे, परंतु 3 उमेदवार लिंगायत समाजाचे आता दक्षिणमध्ये. तर त्याचा फटका आपल्याला बसेल काय? मला वाटत नाही तसं. लिंगायत समाजाच्या बाबतीमध्ये लिंगायत समाज तसा हुशार आहे आणि फक्त समाजावरती मी उभारलेलं आहे. आप्पा हे समाजवादी विचारसरणीचे होते, सेक्युलर विचारसरणीचे होते. त्यांनी जवळजवळ 60 वर्ष सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम केलं. सुरुवातीला काँग्रेसची स्थापना त्यांनी 1937मध्ये केली. 1938मध्ये ते पहिले नगराध्यक्ष काँग्रेसचे म्हणून निवडून गेले. ते अतिशय वेगळ्या वातावरणात झालं आणि 52चे पहिले काँग्रेसचे आमदार आणि 62चे पहिले काँग्रेसचे खासदार म्हणून ते निवडून आले. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा नंतरच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांनी ज्या संस्था केल्या यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन त्या ठिकाणी काम केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तीच भूमिका आम्ही पुढे घेऊन चाललो आहे. एक लिंगायत समाजासाठी म्हणून घेऊन गेलो नाही. लिंगायत समाज काही प्रमाणात भाजपशी मागच्या काळात जोडला गेला होता, परंतु आज त्याला कळालं की हे कशा पद्धतीने वागतात आणि आपल्यावर अन्याय अत्याचार करतायत. आणि नक्की लिंगायत समाज विचार करेल की जो निवडून येईल त्याच्या माठीमध्ये आपण उभारलं पाहिजे. एवढ्या कमी वेळात तुम्ही आणि तुमचं जे चिन्ह आहे ते मतदारसंघापर्यंत पोहोचेल का, किंवा मग काय तयारी कशा पद्धतीची आहे? अपक्ष म्हणून निवडणूक उभा राहणं तसं अवघड आहे आणि चिन्ह तर नवीन आहे. पण मी आत्ता सांगितलं तर मतदार हा सुशिक्षित आहे, हुशार आहे. आता एवढं काही राहिलं नाही. फार तर फार चांगली प्रत्येक बातम्यात सांगतोय की घरातले काही वडीलधारी माता भगिनी
हे अशिक्षित असतील तर त्यांना थोडं समजावून सांगायचा प्रयत्न आम्हाला करावा लागेल. परंतु आता फार काही तसं अवघड राहिलं नाही आणि मतदान केंद्रावर जास्तोपर्यंत पण ही ओळख त्या ठिकाणी देता येण्यासारखी आहे. आणि कम्प्युटर हे जे माझं चिन्ह आहे ते अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचं आहे. त्यामुळं प्रत्येक कम्प्युटर हा शब्द आणि कम्प्युटर हे चिन्ह माझ्या मते घरोघरी प्रत्येकजणच वापरत आहे. थोडाफार जे वयोवृद्ध लोक आहेत अशिक्षित त्यांच्यापुरतं आपल्याला समजायची गरज पडेल, नाहीतर त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही परिस्थितीनं मला वाटत नाही की ह्या चिन्हाबद्दल काही वेगळं सांगावं लागेल. चिन्ह निवडत असताना एवढं मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझा फॉर्म 12:30ला कळालं की दिलीपराव माने यांना AB फॉर्म मिळाला नाही. 12:30ला माझा फॉर्म भरायला घेतला मी आणि 1:30-1:45 पर्यंत फॉर्म कसा बसा भरला. आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर परत शेवटी ते फॉर्म देताना त्या क्लार्कने सांगितले की तुम्ही चिन्ह लिहिलेलं आहे आणि म्हणून जे दिसेल ते चिन्ह लिहिले. त्यामध्ये सांगताना अशी इच्छा होती की बाबा त्या 3 चिन्ह द्यायची होते पर्याय. मग जेव्हा त्या दिवशी लिहिताना असं वाटलं होतं की तिन्हीपैकी आपल्याला कुठलंही उचलता येईल तोपर्यंत 3 पर्याय देऊन ठेवू. पण तिथं गेल्यानंतर जेव्हा चिन्ह निवडायची परिस्थिती आली तेव्हा ते म्हणाले की नाही, तुम्हाला जे पहिलं तुम्ही सुचवलंय तेच घ्यावं लागेल असं. पण जे तिन्ही दिले ते मी ते ठळकच होते. आणि जे निवडलं होते जसं कम्प्युटर आहे, एक शिलाई मशीन दिलं होतं आणि माझ्यामध्ये एक सायकल का काहीतरी असं दिलं होतं, रिक्षा दिली होती. हे तिन्ही चिन्ह असे ठळक होते. मात्र धर्मराज काडादींचा स्वभाव हा सरळ आहे, साधा आहे. ते राजकारणी नाहीत, परंतु आता धर्मराज काडादी राजकारणात पडलेत तर कसं मॅनेज करायला पण नाही, सोपं आहे वाटतं मला. सोपं या अर्थाने की माझ्याकडे सगळे जे माझ्याबरोबर सोबती आहेत ते मात्र अनुभव आहेत सगळ्यांचा. त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्यांचं मत घेऊन त्यांच्यावरती निर्णय घेतला आणि त्यांना एकत्रित बांधून ठेवणं एवढंच माझं काम आहे. ते जर झालं तर राजकारण काही अवघड नाही असं मला वाटतं. सर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोणकोणते प्रश्न आहेत महत्त्वाचे? आपल्या मागच्या मुलाखतीत मी सांगितलं होतं की 70 वर्ष झाली उजनी होऊन आणि एखाद्या धरणाचं लाईफ हे 100 वर्षाचं असतं. आता JCBने वगैरे ते बॅकवॉटरचं गाळ काढू शकलो तर वाढेल, परंतु ज्या पद्धतीनं बांधलेलं असतं आणि नंतरचा तो गाळ होतो तसं 100 वर्ष त्याचा फायदा होतो, नाहीतर डेड वॉटरला येऊन बसतं गाळ. पण 70 वर्ष झाले अजूनही ह्या टेल एंडचा भाग दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तरचा भाग, शहराचा भाग या ठिकाणी कॅनॉलने पाणी येऊ शकलेलं नाही. आपल्या जवळच्या बाजूच्या आलमट्टी डॅम नंतर झालेला आहे, त्याचं पाणी त्या ठिकाणी नव्हतं. परंतु गेल्या काही काळामध्ये त्या ठिकाणी MB पाटील म्हणून त्या ठिकाणचे इरिगेशनचे मंत्रिपद त्यांना मिळालं आणि त्यांनी संपूर्ण चेंज करून टाकलं. शहरातनं पण त्यांनी कॅनॉल फिरवून आपले सगळे तलाव भरून घेतले. तशा पद्धतीनं इथं कॅनॉलची व्यवस्था जी झालेली नाही तो एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळं आज यावर्षी ज्या पद्धतीनं चांगला पाऊस झाला, म्हणजे माझ्यामध्ये सरासरीपेक्षा जवळजवळ 10-20% जास्त पाऊस झाला. असं असून नदी वाटे जवळजवळ 1 महिना भीमा नदी दुथडी भरून खाली अतिरिक्त पाणी सोडलं गेलं, उजनी भरलेलं. ही एक साईडची वस्तुस्थिती, म्हणजे भीमा आणि सीना नदीला भरपूर पाणी सोडलं गेलं. त्याच्या उलटं माझ्या मते रामपूर तलावापासून दुबदुबीपर्यंत, मग ते वळसंग आलं, आचेगावचं आलं, हे सगळे तलाव आजही कोरडे ठणठणीत आहेत. आणि परवाच आम्ही दुबदुबीला गेलो, तिथे एक थेंब पण पाणी नसल्यामुळं त्या लोकांची ओरड पाणी सोडा म्हणून होते. हे अतिरिक्त जे पाणी त्या ठिकाणी वाहून गेलं त्याच्याऐवजी हे तलाव जरी भरून दिले, म्हणजे आपल्या तिकडे 2 भाग आहेत. नदीला थोडंफार तर पाणी राहू शकतं कारण बांधारे झाले दोन्हीकडं. देवकते साहेबांच्या काळामध्ये 97-98 मध्ये निर्णय झाला, महाराष्ट्राने 4 आणि कर्नाटकने 4 बांधारे बांधले. त्यामुळं भीमेवर पाणी झालं. पुढच्या काळात सीनेवर काही बांधारे झाले. त्यामुळं या दोन्ही नदी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पाण्याची जरा परिस्थिती आहे. परंतु हा दक्षिणचा हा इकडचा भाग, शहराकडचा भाग, तिथं मात्र
आजही अशा पद्धतीचा अवकाळी पावसाचा परिणाम मोठ्या प्रमाणात होतो. आणि जर कॅनॉलचं पाणी म्हणजे आता देगाव एक्सप्रेस यायला लागलं आहे, त्याचं पाणी जर आपण प्रत्येक तलावात जोडलं किंवा हिप्परगा तलाव, एकरूप तलावाच्यामध्ये आपण आता लिफ्टनी पाणी आणतोय, पण त्याहीपेक्षा ग्रॅव्हिटीने पण पाणी येऊ शकतं. त्याची योजना म्हणजे कागदावर तयार आहे आणि काही प्रमाणात ती केली आहे, पण पूर्णत्वास गेली आहे. ते जर झालं आणि एकरूप तलावात जर पाणी भरपूर आलं तर त्या माध्यमातून पण खालपर्यंत त्या ठिकाणी आज गेलेलंच आहे पाणी, ते अजून मुबलक अशा पद्धतीनं पाणी त्या माध्यमातून सोडता येईल. ही एक पाण्याची व्यवस्था. आणि ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचा सगळा अर्धाच्या वर भाग हा दुष्काळी परिस्थितीसारखाच राहणार आहे. त्या वर्षी पाऊस झाला तर ठीक आहे, नाही झाला तर या सकाळचे तलाव कोरडे राहतात, जे काही पीक लावलेलं आहे ते वाळून जातं. अशी प्रत्येक 3 ते 4 वर्षाला एकदा असा अवकाळी असं वर्ष त्या ठिकाणी येतं. 10 वर्षात 2दा तरी अशी परिस्थिती येते, असं मागच्या 50 वर्षाचं तर मी आलेख बघितलेले आहे. तशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात शेतकरी जी तरुण मुलं आहेत ते चांगली शिकलेली आहेत. ग्रुपच्या माध्यमातून शेती प्रायोगिक तळावर चालू आहे, त्याच्यात त्यांना यश मिळतं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या जर पाणी, लाईट, रोड अजूनही नाही. मी मागच्या ह्याच्यात म्हणलं होतं की सुभाष देशमुखांनी चांगले काही रोड केलेले आहेत म्हणून, परंतु ते फक्त त्यांना कारखान्याला जे आहेत त्यांच्या लोकमंगलला उपयोगी पडेल त्याच भागातले जिथं ऊस घेऊन जाता शक्य त्यांना मिळतो त्या भागातले रस्ते चांगले केलेत. उरलेले आता तर मी पाहतोय ह्या इलेक्शनच्यामुळं सगळी 52 गावं मी फिरलो आहे, जवळजवळ 70% गावं हे रोडच नाहीत तिथं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी रोडचा विषय आहे, पाण्याचा विषय आहे, विजेचा विषय आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मनामध्ये रोजगारीची मोठी समस्या आहे. या सगळ्यावरती आपल्याला उत्तर काढावं लागणार आहे. सर, आपण सांगितलं की तालुक्यामध्ये ऊस उत्पादक सभासदांची मोठी संख्या आणि त्याच पद्धतीनं या दक्षिण सोलापूर तालुक्याशी आपलं एक चांगलं अटॅचमेंट आहे. व्हिजन या तालुक्यासाठी काय, तालुक्यासाठी म्हणण्यापेक्षा या मतदारसंघासाठी म्हणून जे व्हिजन आहे ते कशा पद्धतीचं? ते 2 भाग करावे लागतील कुठल्याही आपल्याला, की एक ग्रामीण भागाचा हा 52 म्हणजे ह्या मतदारसंघातील 52 दक्षिणची गावं आणि 10 गावं उत्तरच्या ह्या 10 गावामध्ये कॅनॉल फिरलेलं आहे. तिथं पाणी चांगलं आहे, तिथली परिस्थिती चांगली आहे. ह्या 52 गावामध्ये वरचे काही कंदलगावपर्यंत कॅनॉल आले, पण त्याच्यात काही पाणी येत नाही अजूनही. तर ते कॅनॉल पूर्ण करून प्रत्येक तलाव हे जोडून घेतले पाहिजे या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी त्या माध्यमातून पाणी आणणं हा एक भाग आहे. हा जो मतदारसंघ आहे हा शहरी भाग आणि ग्रामीण भागाची असे आहे. दक्षिणचा हा जो भाग आहे तो पाण्यापासून वंचित आहे आणि म्हणून त्याला पहिलं एक म्हणजे विकासाची योजना जर राबवायची असेल तर या ठिकाणी पाणी पूर्णपणे चांगल्या मुबलक प्रमाणात कसं मिळेल आणि त्याच्या ज्या योजना आहेत, जसं कॅनॉलच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी यावं. जरी कॅनॉल आले तर मी मागं सांगितलं तसं कॅनॉलच्या माध्यमातून उजनीचं पाणी ह्या दोन्ही टेरेनला मिळेलच असं मला वाटत नाही. परंतु त्यासाठी आपल्याला जे अतिरिक्त पाणी सप्टेंबरमध्ये आपण नदीवाटे उजनी भरल्यानंतर पाठवतो, ते पाणी जरी आपल्याला प्रत्येक तलावात भरलं तर आज जेवढे साखर कारखाने आहेत त्यांना पूर्ण ऊस मुबलक मिळून परत अजून 4 कारखाने काढावे लागतील, एवढं ऊस त्या ठिकाणी पिकू शकतो. तशाच पद्धतीनं सोडत साहेबांनी एक स्कीम त्या ठिकाणी मांडली होती की वडापूरला जो आता बांधार आहे त्याचं स्टोरेज धरण झालं पाहिजे. जसं आपण आलमट्टीचं डॅम आहे त्याच्या खाली एक नारायणपूर अशा पद्धतीने एक स्टोरेज धरण आहे. ते जर झालं तर त्या धरणातून सप्टेंबरमध्ये एकदा पाणी त्या ठिकाणी साठवलं तर दक्षिण आणि अक्कलकोट या दोन्ही तालुक्यासाठी त्या धरणातून वर्षभर पुरेल एवढं पाणी आपल्याला त्या ठिकाणी साठवणूक करता येईल अशी योजना सोडल साहेबांनी मांडली होती. पण पुढं त्या ठिकाणची वरची जमीन जातील आणि विशेष करून मी काल वडापूरला बोललो, ही गोष्ट सगळी बोलली मी त्या ठिकाणी. कुठेतरी आपण चर्चेमध्ये कमी पडतोय असं मला जाणवलं आणि म्हणून मी म्हणलं तर लोकप्रतिनिधी म्हणून मला निवडलं तर ह्या गोष्टीवर आपण चर्चा करू. सर्व गट तट सर्व जाती धर्माच्या लोकांना सर्व राजकीय पक्षांना घेऊन या ठिकाणी खरंच धरणं करणं गरजेचं आहे का आणि धरणाने त्यामध्ये
प्रश्न सुटणार आहे का आणि धरणामुळं कोणावरती त्रास होणार आहे का. आणि जर नसेल तर आता एक निर्णय त्या ठिकाणी मागच्या काळात त्या 7-8 वर्षात घेतला गेला आहे की धरणमुळं अनेक जमीन जातात, त्याला विरोध होतो म्हणून तिथं मोठं बॅरेज बांधायचा त्यांनी निर्णय घेतला आहे. परंतु तोही कागदावरच राहिलाय, त्याला अजूनही संमती त्या ठिकाणी नाही. त्यामुळे तेही प्रकरण झालं. जर धरण नसेल तर एक मोठं स्टोरेज अशा पद्धतीचं बॅरेज बांधलं तरी मोठे प्रश्न त्या ठिकाणी एवढे राहणार नाहीत, कमी प्रमाणात त्या ठिकाणचे पाण्याचे प्रश्न राहतील. असा एक त्याच्यातला भाग आहे की ग्रामीण भागामध्ये हे जर झालं, पाणी मुबलक झालं तर हरित क्रांती त्या ठिकाणी होऊ शकेल. आज जसं मी म्हणलं की सामूहिक पद्धतीनं त्या ठिकाणी शेती करणारी लोक मोठ्या प्रमाणात पुढे यायला लागले. त्याचबरोबर ऊसाच्या शेतीबरोबर बागायत शेती करणारीही मंडळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, म्हणजे केळीचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं घ्यायला लागले. त्याचप्रमाणे द्राक्षाचं उत्पादन पूर्वीपासून या तालुक्यात चांगलं घेतलं जातं. याच्यावरच्या प्रक्रिया इंडस्ट्री त्या ठिकाणी करता येईल किंवा ह्याला चांगलं बाजारपेठ मिळण्यासाठी मनुका वगैरे झाल्यानंतर त्याला विशिष्ट बाजारपेठेत पाठवण्यासाठी काही कोल्ड स्टोरेज त्या ठिकाणी करता येतील. आणि फळबागा, वेगवेगळ्या फळबागा या ठिकाणी होतात, अंजीर होत आहेत, मोसंबी तयार होतात त्या भागामध्ये. हे जर मुलांना आपण ज्या कृषी क्षेत्रामध्ये काम करून या ठिकाणी शेती, बागायत शेती करताय, याच्यावरच्या प्रक्रिया इंडस्ट्री जर काढल्या तर आपल्याला त्या ठिकाणी त्यांना ती प्रक्रिया इंडस्ट्री उभं करण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये एक एंटरप्रिनर म्हणून ते पुढे येऊ शकतील आणि त्या माध्यमातून नोकऱ्या पण उभं करतील, असं एक होऊ शकेल. आणि जेव्हा हे मुबलक पाणी होईल, चारा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्या भागामध्ये आला तर प्रत्येकाच्या वस्त्यावरती गाई म्हशी मोठ्या प्रमाणात असतील. जे आता आपण जर मोहोळ किंवा वरच्या भागात गेला तर त्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. तसं आपल्या भागात वाढलं तर दूध दुभती गाई म्हशी त्या ठिकाणी झाले तर त्या ठिकाणी सरकारी तत्वावर किंवा प्रायव्हेट तत्वावरती जे पुढे येईल त्याच्या माध्यमातून आपल्याला दूध डेअरी त्या ठिकाणी काढता येईल आणि त्याच्यातनं रोजगारी आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकेल. आणि अशा पद्धतीने हरित क्रांती ह्या तालुक्यामध्ये होऊ शकेल असं एक भाग आहे. आणि शहराचा जर भाग घेतला तर शहराचे प्रश्न पूर्ण वेगळे आहेत. ह्या मंडळींनी गेल्या 10 वर्षात जे चांगलं आहे तेही बंद पडलं. जसं पिण्याचं पाणी, एक आदर्श व्यवस्था होती सोलापूरची, रोज पाणी मिळणारं सोलापूर एक शहर होतं की ज्या ठिकाणी दिवसाला रोज प्रत्येक दिवसाला प्यायचं पाणी त्या ठिकाणी प्रत्येकाला मिळायचं. आज 5 ते 6 दिवस झाले तरी म्हणजे उजनी भरलेली आहे 100%, पण शहराला पाणी पुरवठा 5 ते 6 दिवसात होतो. परिवहनची सेवा इतकी चांगली होती आपली की शहरातच परिवहनचे सगळे बसेस तर होत्याच, पण अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर तालुका या तिन्ही तालुक्याला या ठिकाणी या परिवहनच्या बसेस जायच्या. त्यामुळे सर्वसामान्यांना अतिशय कमी खर्चामध्ये शहरात येणं आणि ग्रामीण भागात जाणं हे शक्य होतं. आज ते पूर्णपणे कोलमडलं आहे, बंद पडलेलं आहे. म्हणजे जे चांगलं चाललं होतं तेही त्यांनी बंद पडलं. मी मगाशी सांगितलं तसं रिंग रूट नाही, विमान सेवा नाही, हे नुसतं आश्वासनामध्येच राहिलंय, ते काही केलं नाही. अनेक ठिकाणी आपण पाहिलं की एस टी स्टँड पासून या ठिकाणी उडान पूल करू. काल मी त्या ह्याच्या चौकात गेलो होतो, त्या ठिकाणी तर मला त्या ठिकाणी गेल्यावर सांगण्यात आलं की या ठिकाणी उडान पूल साठी 3 वेळा भूमिपूजन झालंय, पण अजून पायाही खणला गेला नाही. असं केल्यानंतर आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी किमान एक तरी रिंग रूटची गरज आहे तीही पूर्ण होत नाही आहे. जर रिंग रूट आता आपल्या इथे सोरेगावचं म्हणजे देगाव आणि सोरेगावच्या त्या ठिकाणी आणि पुढचं बसवेश्वर नगर पासूनचे असे 2 रिंग रूट प्लॅन मध्ये आहेत, पण पुढे कामच होत नाही. जोपर्यंत हे होणार नाही तर प्रत्येक कर्नाटकात येणाऱ्या ट्रक, हेवी व्हेकल्स शहरात येतात, ते हैदराबादला जातात, मुंबईला जातात किंवा औरंगाबादकडे जातात आणि या 4ही दिशेच्या गाड्या परत शहरात येऊन वेगवेगळ्या दिशेला जातात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणजे शहराची तर वाहतूक आहेच आहे, पण या बाहेरच्या याच्यामुळे आपल्याला अडचणी येतात. तर त्या रिंग रूटची आज मोठ्या प्रमाणात गरज आहे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलं तर मला वाटतं आपला विकास कधीच होणार नाही. विशेषतः या मतदारसंघातला जो जुळे सोलापूर भाग आहे त्या ठिकाणी कारखान्यापासून इथपर्यंत या ठिकाणच्या पायाभूत सुविधा कुठल्याच व्यवस्थिशीर नाही. मेन जुळे सोलापूरचा मेन रोड पण तुम्ही आज जावा, नुसता खड्ड्याने भरलेला आहे. असे सगळेच रोड तशा पद्धतीने तिकडे कधी लक्षच दिलं गेलं नाही. ड्रेनेजची व्यवस्था तशीच आहे. मी नई जिंदगी भागात गेल्या 2 दिवसापासून येतोय
किंवा आणि काही 2-3 भागामध्ये इंदिरानगर आणि त्याच्या खाली कालवेला सगळीकडं पूर्वीच्या 4 इंची 6 इंच असतील 4 इंची 6 इंची ड्रेनेजच्या लाईन आहेत त्या आता तुंबायला लागले. एकही रोड नाही तिथं. आज निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी मुरुम लेपून त्या ठिकाणी काम करतो अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी. आणि म्हणून ह्या सगळ्या पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या केल्या पाहिजे. 7-12च्या उतार्यामध्ये काहीतरी अडचणी आहेत त्यामुळे एकही व्यवहार त्या ठिकाणी ह्या जुन्या सोलापूरमध्ये होताना दिसत नाही. हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे. असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत ते सोडवले नाही गेले तर ह्या भागाचा विकास होणार नाही. मी मध्यंतरी मांडलं माझ्या ह्या प्रचारामध्ये की आज जुने सोलापूरचा भाव एवढा वाढला आहे की त्या ठिकाणी STचं अजून एक टर्मिनल पाहिजे, रेल्वे स्टेशनचं एक टर्मिनल पाहिजे की जेणेकरून रात्री बेरात्री ज्या आपल्या महिला भगिनी एकट्या जरी मुलं मुली पुण्या मुंबईला आहेत ते रात्री आल्यानंतर रिक्षा करून तिथपर्यंत जाणं हे आर्थिकदृष्ट्याही परवडणारं नाही आणि सुरक्षतेच्या दृष्टीनेही योग्य नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी असे टर्मिनल झाले तर ते उपयोगी होणार. ते काही फार अवघड नाही. लाईन तिथनंच गेलेले आहेत आणि तिथं चांगलं असं टर्मिनल केलं तर ते सोपं जाणार आहे. तशाच पद्धतीनं आज सकाळी मी नेहरू ग्राउंडवर गेलो. सगळं गवताने माकळं आहे. हजारो मुलं आणि मुली त्या ठिकाणी योगा आणि वॉकिंगला येतात. आपण साधं एक चांगलं ग्राउंड त्या ठिकाणी शहराच्या नागरिकांसाठी करू शकत नाही हे चुकीचं आहे. उलट सोलापुरातल्या विशेष करून मी ज्या कॉलेजचं नेतृत्व करतो संगमेश्वर कॉलेजचं त्या ठिकाणची एक मोठी इतिहास आहे, परंपरा आहे की त्या ठिकाणी ॲथलेटिक्समध्ये सातत्यानं आम्ही गेले अनेक वर्ष 1 नंबरवरती आहोत. शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये असतानाही आम्ही नागेशकर ट्रॉफी त्या ठिकाणी घेतो. आता इथं कुंजळ टाकी सातत्यानं सोलापूर विद्यापीठ झाल्यापासून संगमेश्वरला मिळते. या मुलांना खेळवायचं कुठं अशी आमची परिस्थिती. एकदा गुरु नानकच्या ग्राउंडवर जातो, काही जण नेहरू ह्याच्यावरती जातात नेहरू ग्राउंडवरती. आणि म्हणून तिथे एक चांगलं 5 स्टार क्वालिटीचं फॅसिलिटीचं त्या ठिकाणी ग्राउंड, स्विमिंग टँक, ॲथलेटिक्स आणि इतर खेळाची व्यवस्था असलेलं ग्राउंड त्या ठिकाणी व्हावं जुने सोलापूर. एकाने नाही, निदान 2 ते 3 त्या ठिकाणी व्हावेत. एक चांगलं नाट्यगृह त्या ठिकाणी व्हावं. सगळे साहित्यिक प्रेमी त्या भागामध्ये आहेत आणि त्यांच्या सोयी त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत. अशा पद्धतीची एक भूमिका त्या ठिकाणी मी मांडली आहे. त्याचबरोबर 4ही देवस्थानं हे 4 दिशेला आहेत. मी मागच्या आपल्या मुलाखतीत सांगितलं होतं. अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर ह्या देवस्थानांना ह्या भागामध्ये जुने सोलापूर भागामध्ये जर काही प्रमाणात जागा दिली आणि देवस्थानाला तुम्ही तुमच्या धर्मशाळा इथं बांधा मग त्या ठिकाणी येणाऱ्या भक्ताला या ठिकाणी राहता येईल, शहरात राहिल्याचा आनंद मिळेल. आणि एकाच दिवशी काही 4ही देवस्थानं होत नाही. एखादे दिवस तिथं मुक्काम करतील, इथनं वाहन करून त्या ठिकाणी. कारण मुंबई पुण्याचे येऊन ते अक्कलकोटला राहावं, पंढरपूरला राहावं म्हणलं की ते एक देवस्थान होतं, परत दुसऱ्या देवस्थानाला परत जावं लागतं. शहरात येऊन राहिले तर त्याला सगळं मार्केटिंग या ठिकाणी होतं. एक दिवस गाणगापूर अक्कलकोट केलं, एक दिवस तुळजापूर पंढरपूर केलं, असं त्यांचं नियोजन होऊ शकतं. त्याचं कारण त्या निमित्तानं या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळेल, त्यांची राहायची असेल. पुढे 2 वर्षामध्ये ह्या भक्तनिवासाचं काही 5 स्टार्स हॉटेल्स त्या ठिकाणी येऊ शकतील. एकदा प्रवासी येऊ लागले, सगळे काही भक्तनिवासमध्ये येणार नाही. त्यांच्या परिस्थितीनं काही हॉटेलची मागणी करतील आणि असं ह्या भागाचं एक चित्र बदलत जाईल. त्यांच्या करमणुकीसाठी काहीतरी मोठे प्रोजेक्ट आहेत, म्हणजे कल्पना आहेत. आत्ताच मी ते सांगत नाही, परंतु योग्य वेळी त्यासाठी या वाढीव भागासाठी असे काही आकर्षण करणारे अशा पर्यटकांना 1-2 तास 3 तास जसं आमचं सिद्धेश्वर मंदिर आता बघा तुम्ही थोड्या दिवसात पर्यटकांना आकर्षण करण्यासारखं त्या ठिकाणी काम सुरू होईल. म्हणजे झालेलंच आहे, पण ते पूर्णत्वास आल्यानंतर त्याचा उपयोग भक्तांना आणि पर्यटकांना दोघांना पण होईल. आले 2 तास त्या ठिकाणी काहीतरी बघितलं सोलापूरला, चांगलं दर्शन घेतलं आणि एक मानसिक समाधान मिळालं कुटुंबाबरोबर येऊन. हे अशा पद्धतीची काही गोष्टी हे राजकारण आणि ह्याच्यापेक्षा वेगळं आहे, परंतु शहराच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून तशा पद्धतीने एक विचार आहे. हे विमानतळ तर चालणार नाही. त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच वेळेस निर्णय घेतलेला आहे की इथं IT पार्क करायचा आहे. त्यामुळे IT पार्क लवकरात लवकर तिथं करावा. मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री जवळजवळ 300 एकर जागा येते, त्या ठिकाणी IT पार्क केला तर आपलेच यातले तरुण एंटरप्रेनर्स लोकांच्या इंडस्ट्रीज त्या ठिकाणी लागतील. त्यामध्ये काम करण्यासाठी नोकऱ्या उपलब्ध होतील आणि पुणे मुंबईला जाण्यापेक्षा इथंच आपले मुलं नोकरीला लागतील. तशाच पद्धतीनं काही
चांगल्या पद्धतीनं एज्युकेशन संस्था ज्या वेगवेगळ्या आहेत आपल्याकडं, जवळजवळ पुणे मुंबईच्या सगळ्या चांगल्या संस्था आज सोलापुरात आलेल्या आहेत. एकच विद्यापीठ आहे आणि त्यामुळं स्कोप मोठा आहे. आपण जे म्हणजे इतर जिल्ह्यामध्ये कसं 4 जिल्ह्याचं मिळून एक युनिव्हर्सिटी आहे, परंतु आपल्यासाठी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एक मोठा निर्णय त्यांनी घेतला की सोलापूर जिल्ह्यासाठी म्हणून आपल्याला एक युनिव्हर्सिटी दिली. हा फार मोठा निर्णय माझ्यामध्ये अलीकडच्या काळातल्या सोलापूरच्या विकासातला तो एक फार मोठा निर्णय आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सोलापूरच्या विकासाला एक मोठी चालना मिळणार आहे. तेही प्रकरण गेले 10-20 वर्ष झालं तसंच पडलं आहे. तर सर्व शैक्षणिक संस्थांना घेऊन जे मुंबई पुणे किंवा बाहेर देशात आपल्याला जावं लागतं त्यातल्या काही गोष्टी आपण इथल्या इथं देऊ शकलो तर घरात राहून त्या ठिकाणी आपल्याला मुलांना शिकवता येईल. मुलांना विशेषतः मुलींना बाहेर गावात पाठवणं हे आपल्यातलं अजूनही व्यापारी वर्ग बाहेर पाठवत नाही. म्हणून तशा पद्धतीचं एक काम त्या ठिकाणी या विभागात त्या ठिकाणी व्हावं असं मला वाटतं. नोकऱ्यांच्या बाबतीत तर सांगितलं की वेगवेगळ्या इंडस्ट्रीज या ठिकाणी कसं आणता येईल ते करावं लागेल. आपला प्रमुख प्रतिस्पर्धी कोण आहे असं आपल्याला वाटतं? मला वाटतं मी 1 नंबरवर आहे. मतदारसंघातल्या मतदारांना काय आवाहन करा? एवढंच सांगू इच्छितो की गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं भाजपच्या सरकार आणि त्यांच्या उमेदवाराला आपण सर्वांनी मिळून, मी कोणाला दोष देत नाही, कारण एक खूप चांगलं स्वप्न पंतप्रधानांनी आपल्याला दिले होते. स्मार्ट सिटीचं दिलं, त्या ठिकाणी स्वच्छता अभियान त्याने केलं. त्यांची कल्पना, त्यांच्या योजना खूपच चांगल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी मांडल्याही. परंतु माझ्यामध्ये त्यांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवून ज्या प्रतिनिधींना या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं ते त्या ठिकाणी म्हणजे बघा ना तुम्ही, त्यांना देशाची सत्ता दिली, राज्याची सत्ता दिली, महापालिकेची सत्ता दिली, जिल्हा परिषदे. असं काँग्रेसला कधी मिळालं की नाही मला, पण ह्या पद्धतीनं त्यांना मिळालं. 10 वर्ष काम केलं. परंतु त्यांच्या पंतप्रधानांनी किंवा त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाने जे प्रोजेक्ट त्या ठिकाणी दिले ते जेव्हा ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये या 2 जिल्हा परिषद महापालिकेच्या माध्यमातून राबवायला पाहिजे होते ते शेवटच्या ठिकाणापर्यंत नेऊ शकले नाही. हे त्यांचं मोठं अपयश आहे. फक्त त्यांनी टेंडर काढणे, टेंडर देणे एवढंच काम केलं आहे. ते काम झालंय की नाही बघा ना. स्मार्ट सिटी, 1000 स्मार्ट सिटी जाहीर केल्या देशात, त्यात सोलापूर एक आहे. मला एक गोष्ट सांगा की सोलापूरमध्ये स्मार्ट सिटीमध्ये हे एक चांगलं झालं. माझं तेही मी आग्रह करून त्या भारत विकासवाल्यांना ते तलावाच्या बाजूचा रोड हट्टाने त्यांना द्यायला लावला. त्यात तो एवढा रोड फक्त वॉकिंग ट्रॅक म्हणून चांगला डेव्हलप झाला, नाहीतर सोलापुरात काही नाही. सोलापूरमध्ये गेली 10 वर्ष झाले ज्या पद्धतीनं भाजप आणि भाजपचे लोकप्रतिनिधींनी काम केलेलं आहे, त्यांनी फक्त म्हणजे विकास तर केला नाही, चांगल्या गोष्टी तोडल्या हे मी आधी सांगितलं. परंतु एक द्वेष, व्यक्तिगत द्वेष ठेवून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना कुठंतरी जागा त्यांना घरी बसवल्याशिवाय दिसणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून माझ्या मतदारांना एक आहे की ही जी काही लढाई मी लढतोय ही तुमच्या सर्वांच्या अस्मितेची लढाई आहे, तुम्हाला झालेल्या त्रासाची आहे. आणि ही लढाई आपण लोकशाही पद्धतीनं त्याला उत्तर देऊन द्यायची आहे. आणि त्या लढ्यात मी तुमचा प्रतिनिधी म्हणून जरी असलो तरी तुमचीच ही लढाई आहे आणि तुम्हीच ही हातात घेऊन त्या ठिकाणी हे लोकशाहीच्या माध्यमातून धर्मराज काडादी आपल्या घरातला एक मेंबर आहे म्हणून त्या ठिकाणी कम्प्युटरच्या या माझ्या चिन्हावर आपण येणाऱ्या 20 तारखेला मतदान करून मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि आपला आशीर्वाद माझ्या पाठीवर ठेवा. मी या ठिकाणी आश्वासित करतो की मला जर हे प्रतिनिधित्व करायला मिळालं तर ह्या शहराच्या वैभवात भर घालण्यासारखं पारदर्शक कारभार सर्व नेते मंडळींना सोबत घेऊन मी करेन. सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसतं आहे की बरेच जण आपल्या सोबत आहेत. आपण दिलीप माने यांच्या एका माध्यमातून पाहिलं की ते तुमच्या सोबत आहेत. अशीही काही बरीचशी मंडळी आहेत ते तुमच्या सोबत आहेत.
आणि असे एक चित्र आपल्या समोर येतं, कुठेतरी चालून काही अदृश्य शक्ती देखील यामध्ये कार्यरत आहेत असं बोललं जातं. मला वाटतं सिद्धेश्वराचा आणि आपणचा आशीर्वाद हीच ताकद माझ्या पाठीची आहे आणि जनता जनार्दन त्यामुळे माझ्या बरोबर आहे. धर्मराज काडादी यांच्या उमेदवारीमुळं दक्षिण सोलापूर मतदारसंघाकडं शहर जिल्ह्याचं नव्हे तर मी म्हणतो राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आणि खरं तर माध्यमांमधून एक चर्चा होत होती की सांगली पॅटर्न आपल्या इथं कुठेतरी पाहायला मिळेल, पण आता काडादी साहेबांनी सांगितले की सांगली पॅटर्न नाही तर तो सोलापूर पॅटर्न असेल. अर्थात पडद्यामागं बऱ्याचशा घडामोडी घडत आहेत आणि यातून मग चित्र पुढचं काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हे सगळं सांगत असताना दक्षिण सोलापूर तालुक्याच्या बाबतीत आपलं विजन सांगताना त्यांनी विकासाचे अनेक मुद्दे मांडले आणि गेल्या 10 वर्षामध्ये दक्षिण सोलापूरमध्ये काय घडलं तर टेंडर काढणं आणि टेंडर देणं एवढ्याच गोष्टी घडल्या हे सांगत असताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध समस्या काडादी साहेबांनी इथं सांगितल्या. आणि हे सगळं होत असताना आज निवडणुकीचं चित्र कोणाचं कसं असेल, आपल्यासमोर खरंच काही आव्हान आहे का, तर अशी कुठलीही परिस्थिती नाही. आपण कोणाच्या उमेदवारीमुळे आपल्याला कुठलंही आव्हान असं नाहीये, तर प्रथम क्रमांकावर आपण असू असा एक विश्वास काडादी साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केला. अर्थात हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला 23 तारखेची प्रतीक्षा करावी लागेल आणि ही सगळी प्रतीक्षा करत असताना काडादी साहेबांनी बरेचसे मुद्दे इथं मांडले. अर्थात काही त्यांनी शिल्लकही ठेवले, ते सुद्धा आपल्याला येत्या काळामध्ये ते बोलून दाखवतील आणि निश्चितच 23 तारखेसाठीच्या शुभेच्छा सदिच्छा या त्यांच्या पाठीशी आहेत. दिलखुलास असा संवाद त्यांनी बिहार विशेष कट्ट्यावरती साधला, याबद्दल बिहार न्यूजच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.